जय महाराष्ट्र. आज मी एक अशी आयडिया तुम्हा सगळ्यांसमोर घेऊन आलो आहे, की ज्याच्यामुळे तुम्ही ओव्हर थिंकिंगमधून लवकरात लवकर बाहेर याल आणि तुमचं आयुष्य कुठेतरी सुखी व्हायला मदत होईल. तर आयडिया अशी आहे, की ज्या वेळेला तुम्ही ओव्हर थिंकिंग झोनमध्ये असता, त्यावेळेला प्रयत्न करायचा, की ते वाक्य मराठीत न बोलता, म्हणजे जे तुम्ही मनातल्या मनात बोलत असता, ते वाक्य मराठीत न बोलता इंग्रजीत बोलावं. म्हणजे इंग्रजीत सेंटेन्स जुळवता तुम्ही त्या ओव्हर थिंकिंग झोनमधून बाहेर बाहेर याल आणि त्यामुळे त्याचा फायदा तुम्हालाच होईल. कारण ज्या वेळेला तुम्ही असा प्रयत्न करताय की इंग्रजीत ते वाक्य बनवायचं आहे, त्यावेळेला तुमचं सगळं लक्ष हे ते वाक्याचं सेंटेन्स कसं बनेल याकडे जास्त जातं. तुम्ही त्यावेळेला ओव्हर थिंकिंग झोनमधून आपोआपच बाहेर येता आणि त्यामुळे तुमचं आयुष्य कुठेतरी ह्या एका गोष्टींमुळेच जास्त चांगलं होईल. कारण ह्या ओव्हर थिंकिंगच्या झोनमुळे आपण स्वतःला नैराश्यात घेऊन जातो, स्वतःबद्दल वाईट बोलत असतो किंवा आणखी कुठल्याही गोष्टी असतील, ज्याच्यामुळे आपण स्वतःला वाईट वाटून घेत असतो. तेच हे ओव्हर थिंकिंग झोन आहे. त्यामुळे ओव्हर थिंकिंग करताना जर तुम्ही इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न कराल, तर त्याच्यामुळं ते सेंटेन्स जुळवण्याकडे तुमचं लक्ष राहील आणि अ, तुम्ही ओव्हर थिंकिंग झोनमधून नक्की बाहेर याल. तर हीच होती माझी भन्नाट आयडिया. धन्यवाद.